नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी भाजलेल्या वांग्याची झणझणीत भाजी बनवणार आहे। साधी रेसिपी पण चव अशी की बोट चाटत राहाल। अशा चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। इथे मी प्लेटमध्ये वांगे घेतलेले आहे। ते वांगे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि वांगे आपल्याला मोठालेच घ्यायचे आहे। त्या वांग्याला आपण तेल लावून घेणार आहोत। तेल पण सर्व वांग्याला लावून घ्यायचं आहे, कारण ते वांग्याला तेल लावलं तर वांगे मऊ भाजले जातात। त्यामुळे मी सर्व वांग्याला तेल लावून घेत आहे। इथे सर्व वांग्याला तेल लावून झालेलं आहे। आता ते वांगे आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे आहे। मी इथं गॅस पण चालू केलेला आहे। आता त्या गॅसवर मी तेल लावलेले वांगे ठेवून घेत आहे। ते वांगे पण मी भाजून घेत आहे। ते वांगे आपल्याला मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। वांगे सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। वांगे पण सर्व भाजून झालेले आहे। आता ते थंड होते तोपर्यंत आपण टोमॅटो चिरून घेऊ। मी इथे टोमॅटो पण कट करून घेत आहे। इथे टोमॅटो पण बारीक कट करून झालेला आहे। आता इथे मी 3 कांदे पण घेतलेले आहे। ते 3 कांदे पण आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहे। मी इथे 3 बारीक कांदे पण कट करून घेत आहे। ते 3 कांदे पण कट करून झालेले आहे। आता इथे लसूण पण कट करून घ्यायचा आहे। लसूण पण कट करून झालेला आहे। आता ते वांगे भाजलेले थंड झालेले आहे। आता आपल्याला त्या वांग्याची साल पण काढून घ्यायची आहे। त्या व्यवस्थित वांग्याची साल काढून घेणार आहे। त्या वांग्याचे पण साल काढून झालेले आहे। तसेच सर्व वांग्याचे साल काढून घेणार आहे मी। सर्व वांग्याचे साल पण काढून झालेले आहे। आता इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये कट केलेला लसूण पण ॲड केलेला आहे। बारीक कट केलेला कांदा पण ॲड केलेला आहे। आता ते व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे।
कांद्याला पण व्यवस्थित गोल्डन कलर आलेला आहे. आता त्यामध्ये एक टोमॅटो बारीक कट केलेला पण ॲड करायचा आहे. तो टोमॅटो पण इथं ॲड करून झालेला आहे. त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये टोमॅटो शिजायपुरतं थोडंसं मीठ ॲड पण करायचं आहे. मीठ पण ॲड करून झालं आहे. आता 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दोन मिनिट व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. टोमॅटो पण व्यवस्थित शिजला आहे. आता त्यामध्ये काश्मीरी लाल तिखट ॲड करायचं आहे. काश्मीरी तिखट लाल ॲड करून झालं आहे. अंबारी पण ॲड करून झालेली आहे. आता त्यामध्ये साधं तिखट पण ॲड करून झालं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद पण ॲड करायची आहे. ते पण ॲड करून झालेलं आहे. आता आपल्याला 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ते पण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता त्यामध्ये ते भाजलेले वांगे पण ॲड करायचे आहेत. ते पण ॲड करून झालेले आहे. आता आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे. त्यामध्ये आणि थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. जास्त करायचं नाही, कारण आपण आधी पण थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. त्यामुळे थोडंच ॲड करायचं आहे. मीठ पण ॲड करून झालेलं आहे. आता आपल्याला ते वांगं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाजलेल्या वांग्याची भाजी पण व्यवस्थित तयार झालेली आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे. ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि साधी सोपी रेसिपी फक्त 10 मिनिट लागतात. त्यामुळे झटपट रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. ही भाजलेल्या वांग्याची भाजी इतकी भारी लागते ना, टेस्टला तर अप्रतिम आहे. तुम्हीही एकदा नक्की करून बघा. ही भाजलेल्या वांग्याची रेसिपी फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होते आणि टेस्टला तर एकदम छान आहे. झणझणीत रेसिपी, साधी रेसिपी आहे. चव अशी आहे की एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा. अशाच चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ही रेसिपी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.